हजारो प्रवाशांसमोर पकडलेला चोर पळाला. शेतकऱ्याचे 1,20,000 गेले. गंगाखेड बस स्थानकात 6 जून रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. गुजेगाव येथील शेतकरी बंकट इमले यांनी पेरणीसाठी पैशाची गरज असल्याने बैलजोडी 1,20,000 रुपयांना विकली. मात्र बस स्थानकात गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी खिशातील पैसे काढून साथीदाराकडे पाठवले. शेतकरी व अन्य 2-3 प्रवाशांनी चोरट्याला पकडले, परंतु हजारो प्रवासी असतानाही कुणीही मदतीस आले नाही. पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचले नाहीत आणि बस स्थानक कर्मचाऱ्यांनीही सहकार्य नाकारले. याचा फायदा घेऊन चोरटा निसटण्यास यशस्वी झाला. दुसऱ्या दिवशीही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचे फावत आहे. गंगाखेड पोलीस ठाण्यात वर्षानुवर्षे तेच कर्मचारी कार्यरत असल्याने बदली न होता बढती मिळते. त्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचं संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी प्रतिनिधी अनिल शेटे यांचा रिपोर्ट. माझं नाव बंकट भारबा इमडे, राहणार गुंजेगाव. गंगाखेड बाजारामध्ये बैलजोडी माझी विकली 1,20,000 रुपयाला. एकूण मी बस स्थानक मध्ये आलो. कोणत्या बस स्थानकामध्ये? गंगाखेड बस स्टँड मध्ये. इथं गंगाखेड बस स्टँड मध्ये चोरट्याने माझा खिसा हाणला. तो चोरट्या मी धरला. किती चोरटे होते एकूण? किती होते? एक धरला मी, फक्त 2 होते. एक सापडला नाही. तर ते समजा तुम्हाला सांगतो, त्यानं हे केलं. मला या बस स्थानक मध्ये पुन्हा सुद्धा मला सहभागी केलं नाही. कोणाच अधिकाऱ्यानं बाहेर येऊन त्याचा, पोलीसवाल्यानं नाही का, कंट्रोलवाल्यानं नाही का, कोणत्याच कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं नाही. अर्धा तास पकडून ठेवला होता. हो. नंतर काय केलं, मला 2 थापडा हाणला, झटका देऊन पळून गेलो. हो. यानंतर तुम्ही काय पोलीस ठाण्याला कंप्लेंट वगैरे केली का? पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो. कंप्लेंट करून घेतो म्हणले. त्याने नाव नोंदणीवरून करून घेतली. कंप्लेंट पोलीस स्टेशनने सुद्धा घेतली नाही. हा. काय तुमची मागणी काय आहे? मागणी काही नाही. अधिकाऱ्याने माझ्या पैशाची भरपाई करावं. कोणत्या अधिकाऱ्यांनी? या गंगाखेड बस स्थानक मधल्या. हा. हे दोष आहेत. हेच पोलीस ते चोर पोचलेले आहेत माझा सुद्धा. साहेब, मी शेतकरी माणूस आहे. बैलजोडी माझ्या गंगाखेड बाजारामध्ये मी विकायला आणली होती. बैलजोडी विकून गंगाखेड बस स्थानकमध्ये येऊन माझे 1,20,000 रुपये चोरट्यानं हाणले. हे बसस्टँडच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस स्टेशनवाल्यांनी हे माझ्या पैशाची भरपाई करावी, ही अशी माझी कळकळीची विनंती आहे.